अगोदर मुरमुरे आपल्याला कमी गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। येथे मी 2 कप मुरमुरे घेतले आहेत। ते अशा प्रकारे हलवत हलवत आपल्याला भाजायचे आहेत, म्हणजे ते करपणार नाहीत। मुरमुरे छान भाजून झालेले आहेत। आता आपण ते बाजूला काढूया। आता मी कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेले आहे। त्याच्यात आपण अर्धा कप बारीक चिरून घेतलेला गूळ घालत आहे। गूळ आपल्याला कमी गॅसवरती छान हलवत हलवत परतायचा आहे, जेणेकरून तो करपणार नाही। 3 मिनिटे कमी गॅसवरती गूळ छान परतल्यानंतर गुळाचा चिक्कीसाठीचा पाक तयार झाला आहे का ते आपण पाण्यात घालून बघूया। गुळाची अशी गोळी झाली आणि त्याचा छान तुकडा पडला की समजावे पाक आपला छान तयार झालेला आहे। आता त्याच्यात मी वेलची पावडर घालून घेत आहे। मुरमुरे घालत आहोत आपण आता त्याच्यात। गॅस बंद करून घेतलेला आहे इथे मी। मुरमुरे आपल्याला आता पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत। मुरमुरे मिक्स झालेले आहेत। येथे मी एक स्टीलचा डब्बा घेतलेला आहे, त्याला मी तूप लावून घेतलेले आहे। तुम्ही तेलही लावू शकता। आता त्याच्यात आपण मुरमुरे काढून घेऊया। ते अशा प्रकारे दाबून दाबून सेट करून घ्या। तुमच्याकडे ट्रे असेल तरी तुम्ही वापरू शकता। मुरमुरे आता सेट करून झालेले आहेत। आता आपण ते अर्ध्या तासासाठी थंड होण्यासाठी ठेवूया। अर्धा तास झालेला आहे आणि चिक्की छान सेट झालेली आहे। आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया। चिक्की किती सहज निघाली ते तुम्ही बघा। किती छान सेट झालेली आहे ते पण बघा। तुमची चिक्की जर निघत नसेल तर तुम्ही थोडी गरम करू शकता। आता आपण त्याच्यावरती हलकेसे चाकूचे काप घालून घेऊ। चिक्की आपल्याला कट करायची नाही, थोडेसे काप द्यायचे आहेत। आता आपण कट करून घेऊ चिक्की। किती छान कट होत आहे ते तुम्ही बघा। कट करून झालेली आहे चिक्की। आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊ। चिक्की जेवढी दिसायला सुंदर झालेली आहे तेवढीच ती खायला सुद्धा खूप टेस्टी झालेली आहे। तुम्हाला ही चिक्कीची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।